आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 10 फेब्रुवारी 2026ला फाल्गुन म्हणजे पूर्णिमांत किंवा माघ म्हणजे अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे। ज्योतिषीय दृष्टीने अष्टमी तिथी 7:30 पर्यंत राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी नवमी तिथी राहील। तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया। राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडत सरकार शेतकऱ्यांना दिलेला शब्द नक्की पाळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। आगामी काळात कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सातबाऱ्यावर करण्यात येणारी पोट हिश्श्यांची मोजणी आता पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे। याआधी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना आर्थिक खर्च सहन करावा लागत होता। हा निर्णय शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहार सुलभ करणारा असून प्रशासनातील आर्थिक ओझे कमी करणारा ठरणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणून 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते मिळून 4,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात। मात्र यासाठी ई-केवायसी आणि फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे। अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी आणि फार्मर आयडी अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही। अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यात विलंब होत आहे। यामुळे शेतकरी मोठ्या संभ्रमात असून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 1,111 शेतकऱ्यांना कृषी अवजारे आणि यंत्रसामग्रीचा लाभ देण्यात आला आहे। या योजनेमध्ये प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ देण्यात आला। यामुळे शेतीतील खर्च कमी होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे। आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे। कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। उत्पादन खर्चही न निघाल्याने अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 437 शेतकरी विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने सुमारे 63 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निर्णयामुळे पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पाणी उपलब्ध झाल्यास आगामी हंगामातील शेती उत्पादनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही भागांमध्ये शेती कर्ज पुनर्गठन आणि 1 वर्ष कर्जवसुली स्थगितीचा पर्याय देण्यात आला आहे। मात्र कर्ज पुनर्गठन केल्यास पुढे कर्जमाफी मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे अनेक शेतकरी कर्ज पुनर्गठन करावे की थेट कर्जमाफीची वाट पाहावी या संभ्रमात अडकले आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून जमिनींना स्वतंत्र भू आधार क्रमांक देण्यात येणार आहे। यामुळे जमिनीशी संबंधित सर्व नोंदी डिजिटल पद्धतीने सुरक्षित होतील। शेतकऱ्यांना बँक कर्ज, योजना लाभ आणि सरकारी प्रक्रियांमध्ये पारदर्शकता मिळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 12 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याआधीच महायुतीने खाते उघडले आहे। कोकणात महायुतीने 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत। रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा परीक्षा पे चर्चा करतील। परीक्षा पे चर्चाच्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। हा भाग देवमोगरा, कोइंबतूर, रायपूर आणि गुवाहाटी इथल्या उत्साही एक्झाम वॉरियर्सला एकत्र आणतो, त्यांच्या कथा, प्रश्न आणि आकांक्षा शेअर करतो। सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल। जपानमध्ये पंतप्रधान सानाए तायकाईची विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले। भारत जपानची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। मला खात्री आहे की तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण भारत जपान मैत्रीला अधिक उंचीवर नेणे सुरू ठेवू, असे मोदींनी म्हटले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून आपल्या 27 वर्षाच्या गौरवशाली सेवेचे औचित्य आणि वंदे मातरम गीताच्या 150 वर्षाच्या गौरवार्थ वंदे मातरम सुरक्षित तटम समृद्ध भारतम सायक्लोथॉन 2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमांतर्गत सीआयएसएफचे 65 सायकलपटूंचे चमू 10 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान राज्यात किनारी मार्गाने प्रवास करणार आहेत। येत्या मंगळवारी 10 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे। त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्सच्या दुकानावर बंदी घालण्यात आली आहे। परीक्षा या कॉपीमुक्त व्हाव्यात, पेपरफुटी किंवा इतर गैरप्रकार होऊ नयेत म्हणून परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। In some parts of the state, the option of restructuring agricultural loans and moratorium on loan
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी 2029च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत खळबळंकर भाकीत केले. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील तर एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करतील असा दावा त्यांनी केला. शिंदे गटाचे मंत्री व नेती भाजपविरोधी भूमिका घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंचायत राज निवडणुकीतील आघाड्यांमधून नव्या राजकीय ध्रुवीकरणाची सुरुवात झाल्याचे हाके म्हणाले. भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक स्पर्धा होणार की नाही याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. पण आता पाक भारताविरुद्धच्या विश्वचषक मॅचवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेऊ शकते. एका रिपोर्टनुसार आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि असोसिएट सदस्य निर्देशक मुबाशर रहमानी आज लाहोरला गेले होते. तिथे सामन्याबाबत सुरू असलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पीसीबी सोबत बैठक घेण्यात आली. यात निर्णय होऊ शकतो. बिग बॉस मराठी 6च्या घरात तणावाचे वातावरण आहे. एका टास्कमध्ये स्पर्धकांनी आपला राग पंचिंग बॅगवर व्यक्त करायचा होता. याच टास्कमध्ये तन्वीने आयुषचा फोटो पंचिंग बॅगवर लावला आणि त्यावर राग व्यक्त केला. तन्वीने आयुषला सांगितले की ती त्याला बेस्ट फ्रेंड मानते, पण आयुषने तिच्या अपेक्षांना नकार दिला. यावर तन्वीचा संयम सुटला आणि तिने आयुषलाच मारले. त्यामुळे तन्वी घराबाहेर जाईल का असा प्रश्न विचारला जात आहे. एसटीच्या ताब्यात येणाऱ्या नवीन 55 सीटर अत्याधुनिक बसेसचे नाव राजमाता जिजाऊ ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते म्हणाले, भगव्या आणि पांढऱ्या लेंदाच्या या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेमागील प्रेरणास्थान जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानने T20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आयसीसी समोर 3 अटी घातल्या आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की पीसीबीने आयसीसीकडून अधिक महसूल मागितला आहे. मॅच दरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे अशीही त्यांची इच्छा आहे. आयकर विभागाने आयकर नियम 2026चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. ही नवीन रचना गेल्या 60+ वर्षांपासून लागू असलेल्या 1962च्या नियमांची जागा घेईल. सध्या या मसुद्यात 333 नियम आहेत, ज्यात मालमत्तेचे उचित बाजारभाव निश्चित करण्यासाठी भांडवली मालमत्तेच्या होल्डिंग कालावधीची गणना करण्याच्या पद्धती आणि एक नवीन सरलीकृत ITR स्वरूप समाविष्ट आहे. भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात 12 फेब्रुवारीला देशाभरात शेतकऱ्यांची निदर्शने. संयुक्त किसान मोर्चा आणि ऑल इंडिया किसान सभा यासह अनेक शेतकरी संघटनांनी भारत अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ 12 फेब्रुवारीला देशाभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने हा करार म्हणजे भारतीय कृषी आणि शेतकऱ्यांची अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर पूर्णपणे शरणागती असल्याचे म्हटले आहे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे राजीनाम्याची मागणी केली आहे. एका आठवड्यात किती स्वस्त झाली सोने आणि चांदी? एका आठवड्यात चांदीच्या किमतीत प्रति किलो 1,29,500 रुपये आणि सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्राम 11,800 रुपयांची घसरण झाली आहे. 30 जानेवारीला दिल्लीत सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1,69,000 रुपये आणि चांदीचा भाव प्रति किलो 3,84,500 रुपये होता आणि 6 फेब्रुवारीला हे भाव अनुक्रमे प्रति 10 ग्राम 1,57,200 रुपये आणि प्रति किलो 2,55,000 रुपये इतके झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये CTET परीक्षा देणाऱ्या लाडक्या बहिणींना गळ्यातील मंगळसूत्र, कानातले नाकातले दागिने काढायला लावले. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. त्यात अंबादास दानवे यांनी सरकारवर सणसणीत टीका केली. मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक आहे. सरकारने ही नियमावली बदलावी. हिंदुत्ववादी सरकार म्हणवून घेणाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान 12वीची तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा पार पडणार आहे. या काळात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावेत म्हणून मुंबईसह राज्यभरात अतिरिक्त बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचतील.